बसलाय भारी लईच थाटात, अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईच थाटात। देव हा मढीचा कानिफनाथ, देव हा मढीचा कानिफनाथ, देव हा मढीचा कानिफनाथ। निष्ठावंत ते राजकारणी बोलण्यात त्यांच्या रुबाब, निष्ठावंत ते राजकारणी बोलण्यात त्यांच्या रुबाब। आमचे आमदार सुनील प्रभू साहेब, आमचे आमदार सुनील प्रभू साहेब, आमचे आमदार सुनील प्रभू साहेब। निष्ठावंत ते राजकारणी बोलण्यात त्यांच्या रुबाब, निष्ठावंत ते रुबाब। आमचे आमदार सुनील प्रभू साहेब। हो बघा, निष्ठावंत ते राजकारणी बोलण्यात त्यांच्या रुबाब। बाळासाहेबांनी इतक्या वर्षापूर्वी जे स्वप्न बघितलेलं होतं हिंदुत्वाच्या रक्षणासाठीचं, आणि त्या हिंदुत्वाचा वारसा खरोखर जर कोणी जपला असेल तर तो शिवसैनिकांनी। कारण बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की त्यांना असं विचारलं जायचं की तुम्ही निवडणूक का नाही लढवत, तुम्हाला एवढं मुख्यमंत्री पंतप्रधान पद मिळू शकतं, पण ते म्हणायचे की माझ्या लेखी सगळ्यात महत्वाचं पद जर कोणतं असेल तर ते म्हणजे शिवसैनिक, शिवसैनिक आणि शिवसैनिक। आणि त्यातलेच एक निष्ठावंत राजकारणी, प्रथमतः समाजकारण तदनंतर राजकारण, असे आमचे प्रभूसाहेब। त्यांच्यावरती हा छोटासा गजल। निष्ठावंत ते राजकारणी बोलण्यात त्यांच्या रुबाब, निष्ठावंत ते राजकारणी बोलण्यात त्यांच्या रुबाब। आमचे आमदार सुनील प्रभू साहेब, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा वजा होता नवीना, गोरगरिबांच्या मदतीला तुम्ही सदैव धावून याला, सदैव धावून याला। बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा वजा होता नवीना, गोरगरिबांच्या मदतीला तुम्ही सदैव धावून याला। भगव्याची शान राखील मान विरोधकांना जरव, भगव्याची शान राखील मान विरोधकांना जरव। आमचे आमदार सुनील प्रभू साहेब, शोभून दिसते तुमच्या हाती धगधगती मशाल, पाठीची तुमच्या सदैव आहे जनसागर विशाल। हो बघा, प्रभू साहेबांनी विकासाची मशाल आपल्या हाती घेतली आणि ती धगधगती मशाल अजूनपर्यंत तशीच पेटू नये। मशालीतली ती ज्योत आणि त्या ज्योतीचा प्रकाश तसाच तेवत राहू आणि त्यांना त्यांच्या राजकारणामध्ये अशीच प्रगती प्राप्त हो अशी त्या सत्यनारायण चरणी प्रार्थना करतोय। म्हणून म्हणतो बघा, शोभून दिसते तुमच्या हाती धगधगती मशाल, पाठीची तुमच्या सदैव आहे जनसागर विशाल। ताट हकला मराठी बाणा भाषणात तुमच्या अदब, ताट हकला मराठी बाणा भाषणात तुमच्या अदब। आमचे आमदार
बघा, प्रभू साहेबांनी या दिंडोशी विधानसभेमध्ये अनेक विकास कामं केली. रस्ते, पाणी, वीज ज्येष्ठ नागरिकांसाठी. आणि आज हे शिवसागरमध्ये या आरसीसी पाण्याच्या टाकीचं बांधकाम त्यांनी त्यांच्या आमदार निधीतून करून दिलं. खरोखरच जनतेचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायचे म्हणजे सोडवायचे जर असतील आणि विधानसभेमध्ये जर बेधडकपणे भाषण करायचं असेल तर ते फक्त आमच्या प्रभू साहेबांनी. म्हणून म्हणतोय बघा,